एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. स्वानंदी, ए स्वानंदी. काकू प्लीज, मला नाही बघायचा आहे फोटो. अगं असं काय करतेस? अगं आज नाही तर उद्या लग्न करायचंय की नाही, मग एकदा फोटो बघायला काय हरकत आहे ग? काकू काकू प्लीज, तू आत्ता माझ्याशी बोलू नकोस. मला ना प्रचंड राग आलाय. अगं पण का? सायली आई, तिचा फोनच्या मुलाकडे ना, तो मुलगा तिला फोन द्यायला स्टार्ट करतोय. अगं बाई, मी बोलू का त्याच्याशी? नाही नको, मीच बघते त्याला. पण तू प्लीज लग्नाचा विषय आता काढू नकोस, ऑलरेडी टेन्शन कमी नाहीये. स्वानंदी, अगं वेडे, लग्नाचं कसलं आलंय ग टेन्शन? नाही तर काय, येत हा मुलींना. काकू प्लीज. बर, हे बघ, तुझं चित्त थाऱ्यावर आलं ना की मग बोलू आपण. तू आता ना अजिबात डोकं फिरवून घेऊ नकोस. आणि त्या फोनवाल्या मुलाशी ना भात घालायची काही गरज नाही. जाते मग मी. हा, बच्ची आत्याला काय सांगायचं ना तर कळेन असं झालंय मला. आता ती म्हणजे माझं डोकं खात बसेल. स्वानंदी नाही म्हणते म्हणजे? अशी कशी नाही म्हणते? अहो बच्ची आत्या, तिच्या लग्नाचा विषयच नव्हता ना, तो अचानक निघाला म्हणून गोंधळली असेल ती. अगं हे स्थळ हातचं जाऊ देऊ नको ग अंजली. ते म्हणतात ना, लक्ष्मी दारात आणि हात धुवायला आपण परस दारात, अशी गत होऊन जायची. हो हो, माझं मन मला सांगतंय ग स्वानंदी, जहागीरदारांची सून होणार आहे. उगाच बाई मोडता घालू नका. हा, पोरीला समजावा. काय? हो, मी बोलून बघते तिच्याशी. बोल बोल बोल. ठेवते हा मी. बच्चीने एकदा ठरवलं ना, मग तिथेच गाठ पडणार. इंद्रनील, वाचतोय तरी उचलत नाही. कोण आहे हा नील? कोण जाण? ना कोणीतरी सारखा वाचतोय फोन. हॅलो, हॅलो नील आहे का? हॅलो, आहे का नील? अरे कोण बोलतोय? हॅलो, मी आई बोलतेय त्याची. तू कोण? आणि एवढ्या रात्री का फोन करतेस? ओळखतेस का त्याला? ऍक्च्युली माझं काम होतं त्याच्याकडे. काम आहे म्हणालीस, ओळखते असं नाही म्हणालीस. तुमच्यासारख्या मुलींचं ह्या वेळेला मुलांकडे काय काम असतं हे चांगलंच माहितीये मला. म्हणजे काय 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 बोललात तुम्ही? एक मिनिट, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोललात आता? फोन तू केलायस ना आणि तूच प्रश्न विचारतेस? हे संस्कार केलेत का आई वडिलांनी? मी नीट बोलते ना, मग तुम्ही माझ्या आई वडिलांना कशाला नावं ठेवताय? अहो त्यांचा काय संबंध आहे इकडे? आणि तुम्ही तुमच्या मुलाला काय संस्कार दिलेत ना ते बघा.
रस्त्यावर पडलेला फोन उचलायचा आणि मग तो फोन परत करताना चांगल्या घरातल्या मुलीला त्रास द्यायचा. हे तुमचे संस्कार आहे, कळलं? बर बर बर, या पडतोस फोन विषयी बोलतेस होय तू. अगं असे फोन हातात सुद्धा नाही घेत आम्ही. आमच्या नोकरांकडे सुद्धा याच्यापेक्षा बरे फोन असतात. आणि या 1.5 दमडीच्या फोनसाठी माझा मुलगा तुला त्रास देईल? आई, कोणाचा फोन आहे? इंद्रनील, कुठल्या मुलीचा फोन सापडला का रस्त्यात तुला? हो. अरे तिचा जीव कासावीस होतोय बेकाड्या फोनसाठी. बाळू कर्वी फोन पाठवून दे. आणि आपल्यासारख्या माणसाने अशा छोट्या माणसाच्या तोंडी लागायचं नसतं बाळा. शोभत नाही आपल्या घराण्याला ते. फोन पाठवून देतोय, सांग तिला. कोण आहे ही बाई? साधना बोलण्याची पद्धत नाहीये. अगं स्वानंदी, काय झालं? एवढी काय चिडचिड करतेस? हॅलो, सॉरी, बहुतेक आईचा काहीतरी गैरसमज झालाय तुमच्याबद्दल. काहीतरी नाही, फार मोठा गैरसमज झालाय आणि तो ना तुमचा प्रॉब्लेम आहे, हा, माझा नाही. आय थिंक तुम्ही बहुतेक रागावलात. छे छे, अशा अनोळखी माणसांवर मी रागवत नाही, कळलं? आता एक काम करायचं, उद्या माझा फोन ना गजरेवालीकडे जाऊन द्यायचा. आणि एक गोष्ट, माझा फोन किती बुक्कड असला, हडतोस असला, फालतू असला ना, तरी माझ्या भावांच्या खऱ्या कमाईचा आहे, कळलं? म्हणून तो मला जास्त प्रिय आहे, समजला? दुसरेच काय बाई आहे, कुठला गर्व आहे तिला? कोण सुद्धा या बाईला ना माझ्या कधी समोर आणू नकोस. वहिनी, आम्ही सगळे जेवायला बसतो आणि तुम्ही अशा वाढायला उभ्या असता. बरं नाही हो वाटत? त्यात काय एवढं, मला सवय येतं त्याची. हळदीचं लोणचं आणणार? हो, आणलंय. तुम्हाला आवडतं ना, म्हणून मी आठवणीने घेऊन आले. निलिमा, अगं किती दिवस नुसते ने-आण करणार आहेस? स्वयंपाक शिकून घे वहिनींकडनं, म्हणजे निदान बिचारा आमच्यावर जेवायला तरी बसतील. आई अगं हल्ली करते ती. आजची पातळ भाजी तिनेच केली आहे. हो ना, ए सांग ना. हो का? वहिनी, अहो किती वेळा सांगितलंय आमच्या पंक्तीला बसत जा, पण ऐकतील तर खरं. सतत किचन मध्ये राबत असतात. अहो सांगा जरा वहिनीला समजावून. हो हो, वहिनी वहिनी तुम्ही आधी बसा. पाय तर नुसत्या बसा, पण बसा बसा आधी तिथे. नाही ऐका, ऐका माझं, बसा. हा, असं आता कसं आहे, तू 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 म्हणतेस ते बरोबर आहे. हा ललिता, हा वहिनी, हो तुम्ही घरच्या मोठ्या आहात. तुम्ही उभ्या राहून आम्हाला वाढणार, आम्ही जेवत बसणार, बरं नाही दिसत ना. भाऊजी, अहो तसं नाहीये. आपल्या माणसांना आपल्या डोळ्यांनी पोटभर जेवताना बघणं, त्यात सुद्धा सुख असतं ना. आणि मी किचन मध्ये न जाऊन कसं चालेल? नीलला माझ्याच हातची आमटी लागते, त्याशिवाय जेवतच नाही तो. वहिनी, निलिमाला शिकवा कशी आमटी करायची. जहागीरदारांच्या घराची चव तिलाही कळू दे जरा. बाळू, दार उघड. अवेळी येतील त्या वच्छी मावशी. अगं लाडू आणले. येऊ ना? या वच्छी मावशी या. अगं लाडू आणले. म्हटलं राग आलाय, घे लाडू, घे दे ग, दे सगळ्यांना दे. अगं हे कशाला? अगं तुझ्या पद्धतीचं केले मी लाडू. ललिता, राग सोड बाई आता.
लाडू घे, तोंड गोड कर आणि रुसवा सोड. वच्ची मावशी, अहो काय विसरायला सांगताय? मला तर काही आठवतही नाही. हिच्या अशा गोडव्यामुळे हिच्या रुसता येत नाही ग. अहो पण रुसायचंच कशाला माझ्यावर? तुमच्या बहिणीचं घर आहे हे, आणि माझ्या आधीपासून त्या इथे आहे. त्यांची बहीण म्हणून हे घर स्वागतच करेल तुमचं. अगं आता कशी आलीस पण तू वच्ची? सकाळी जरा गरमागरमी झाली होती ना. म्हटलं आपणच मोठे आहोत, आपणच घेऊया पडतं. वच्ची मावशी, हो कसलं पडतं आणि चढतं घेऊन बसलात? बसा, जेवा आमच्या बरोबर. निलिमा, पान घे त्यांचं. पोळी वाढ, भाजी वाढ. आमटीतनं जरा चिंच गुळाचा अंदाज गडबडलाय. नाही ग ललिता, खूप घाई आहे मला. निघते मी, तुमचं चालू दे. ललिता काळजी नको करू, तुझ्या नीलसाठी सोन्यासारखी मुलगी शोधून आणते बघ. सोन्यासारखी नाही, 24 कॅरेट सोनच हवंय मला. जराही कमी नाही चालणार. आणि वच्ची मावशी, माझी खात्री आहे हे काम तुम्हीच करणार. आहे ना खात्री? छोटे वच्ची, चल येते. भाऊजी येते, ताई येते ग. अच्छा, इंद्रनील कसा नाही आला अजून? जेवण संपत आली आमची. बाबा मी गेले होते बोलवायला, पण फोनवर बोलतात भाऊजी. यांचं फोनवर सतत काय चाललेलं असतं बघायला हवं एकदा. कशाला सारखं कॉल करतोय हा? काय ग? तो फोनवाला मुलगा बघा ना, सारखा कॉल करतोय. मला ना कंटाळा आलाय आता. त्रास देतोय का तुला तो? नाही, त्रास नाही देते, माफीच मागतोय. पण बास ना, आता अजून किती वेळा माफी मागणार आहे? नाही पण आपला लँडलाईन नंबर कसा काय मिळाला त्याला? ते ऍक्च्युली आपल्या लँडलाईन वरनं मीच एकदा त्याला कॉल केला होता. तेव्हाच नाही का त्याच्या आईने मला. ठीक आहे, यापुढे पुन्हा फोन आला तर सांग, मी बोलीन त्याच्याशी. त्याचाच असेल. बाबा तुम्ही ना त्याला चांगली समज द्या. अगं दे, मी बघतो काय ते. तू ताट मांड. हॅलो, मी वसंत देशपांडे बोलतोय, स्वानंदीचा बाबा. बोला. तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो तिच्याशी. पण त्या मला माफ करतील ना? हो, नक्की करेल. तिचा राग शांत झाल्यावर ती नक्की माफ करेल तुम्हाला. वसंता, अरे ये बाबा लवकर. माझी सिरियल चुकली ना तर मी मात्र तुला माफ करणार नाही. हा बर, मी ठेवतो फोन. हा, थँक्यू. मला तरी तो मुलगा बोलण्यावरून सज्जन वाटला. सारखी माफी मागत होता आता. मग झालं तर स्वानंदी, तू पण सोड आता, माफ करून टाक त्याला. त्याची आई माझ्याशी फोनवर कशी बोलली माहितीये का तुम्हाला? रात्री अपरात्री असा कोणा मुलाचा तुला जर फोन आला ना तर आम्ही रागावूच की. हा हो रागवाल ना, पण माझ्यावर, त्या मुलावर नाही. मी घेते, त्याचाच असेल. अगं हे बघ, आधी विचारून घे कोण बोलतंय ते. एकदम कोणावर ओरडू नकोस. हॅलो हॅलो, मीच बोलतोय. तुम्ही मला माफ कराल ना? काय चालू? माफी मागताय की थट्टा करताय? अरे तुम्ही तर रागावलात. तुम्ही त्या फोनच्या मालकीणच बोलतात ना? हो, मालकीणच बोलते. आणि आता प्लीज माझ्या घरच्यांना फोन करून त्रास देऊ नका. मी त्रास देतोय? मी तर माफी मागतोय. माफी? हा कुठला प्रकार आहे माफी मागायचा? एकतर माझा पडलेला फोन उचलला, त्यात तो गजरेवालीला न देता स्वतःकडे ठेवला. मला एक सांगा, तो फोन तुम्ही पोलिसात का नाही जमा केलात? अगं बाई, पोलीस? मग त्यांना म्हणजे पोलिसांना असं वाटलं असतं की फोन मी चोरलाय. आणि त्यात तुम्हाला काय फिल्म बघायची होती. अरे वा, तुम्हाला हेही आठवतंय?
ते तुम्हीच सांगितलं मला. पण तुम्ही लक्षात ठेवलं हे जास्त महत्वाचं नाही का? पण मग इतकंच लक्षात ठेवून तुम्ही फोन का नाही चार्ज केला? तो बंद पडला नसता ना. बरं, अशा स्पेशल फोनचा चार्जर जर माझ्याकडे असता तर मीच फोन चार्ज करून ठेवला असता. पण अहो, पण एवढ्याशा गोष्टीसाठी तुमच्या आईने किती ऐकवलं मला. त्यासाठीच मी तुमची कधीपासून माफी मागतोय. अहो, पण म्हणजे घरातल्या प्रत्येकाची माफी मागणार आहात का? तुमचा राग जाणार असेल ना तर घरातल्या प्रत्येकाची माफी मागायला तयार आहे. बाय द वे, किती जण असतात तुमच्या घरात एकूण? काय करायचंय तुम्हाला? नाही, प्रत्येकाची माफी मागायची ना. तुम्हीच सांगितलं. मला कळत नाही का? समजत नाहीये मी काय बोलते. तुम्हाला समजत नाहीये का? मला मान्य आहे की माझ्या आईची चूक झाली. तिने तुम्हाला असं बोलायला नको होतं, पण म्हणून त्यासाठीच मी तुमची माफी मागतोय ना. तुम्ही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहात, बोलतच बसलात. बाय द वे, तुमचं हे असं बोलणं मी आयुष्यभर ऐकत राहू शकतो. बस. माझा फोन आहे ना गजरेवालीकडे ठेवा. वानंदी, अगं केवढी चिडलीस तू? अगं चेहरा बघ तुझा. अगं चिडू नको तर काय करू काकू? बस झालं आता. चला जेवा सगळे पटापटा. हॅलो, बोला. टेलिपथी, खरं सांगा, माझ्या फोनची वाट बघत होता ना? प्लीज. तुमच्या शांत आणि सुंदर चेहऱ्यावर असलेल्या या नाकावर केवढा हो राग. तुम्हाला काय करायचंय? तुमचा राग गेला का? नाही, डोक्यात राग असेल तर नीट शांत झोप येत नाही. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. ते ना मी माझं बघून घे. ते आहेच हो. पण खरं सांगू, तुमच्या चेहऱ्यावर राग शोभून दिसतो. डायरेक्ट माझ्या मनात उतरलाय तो. अजून किती वेळा फोन करणार आहात? काय ते एकदा तर सांगून टाका आता. आता कसं सांगतोच एकदाच. मी तुमच्या रागाच्या प्रेमात पडलोय. उद्या सकाळी मी त्या गजरेवालीकडे तुमची वाट पाहिन. याल ना? कसला आगाऊ आहे का हा मुलगा. स्मार्ट अँड चार्मिंग पण आहे. स्मार्ट आणि चार्मिंग. त्याची आई कशी आहे ना माहित नाही तुला, मला माहिती. ऍक्च्युली ना त्याच्या आईशी फोनवर ना तुझं बोलणं व्हायला हवं होतं. जेवलाच नाहीये काही हा? आवडलं नाही का काही त्याला? भाऊजींना आज भूक नव्हती. जा. इंद्रनील, अरे काय चिमणीच्या पिल्लासारखं जेवतोस? वाढत्या वयाचं तू, समोर लग्न कार्य आहे, नीट जेवावं रे. आई, तू त्या मुलीशी फोनवर खूपच कडक बोललीस. तू असं बोलायला नको होतं. कोण मुलगी? बर, ती फोनवाली. फोन बघितलास ना तू तिचा? त्या फोनवरनं वाटेल ते आरोप करत होती ती तुझ्यावर. आणि तुला कुणी काही बोललं ना तर मला अजिबात सहन होत नाही इंद्रनील. रागाच्या भरात तोंडातनं निघून गेलं माझ्या. पण तो तिचा फोन, तो कसा का असेल ना, तिच्यासाठी तो महत्वाचाच असणार ना. खरंय, नाही राहिलं भान मला. माफी मागू का जाऊन मी तिची? माझ्यासाठी तुझा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे. त्यासाठी मला कमीपणा घ्यायची वेळ आली ना तरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? माझ्यासाठी तुझा मान माझ्या आनंदापेक्षा पण जास्त महत्वाचा आहे. मी तिला सॉरी म्हणतो. इतकं परदेशात राहून आलायस, शिकून आलायस, पण अजूनही साधा आहेस. मला काळजी वाटते रिंजनी तुझी. काळजी कशाला करायची? तू आहेस की माझ्या पाठीशी. ते आहेच रे, पण बघितलेस नाही फोनवाली मुलगी
नाही, तिच्या फोन बद्दल काहीच म्हणायचं नाहीये मला, पण ह्यावरनं राहणीमानाची कल्पना येते ना. या छोट्या घरच्या मुलींना फार हुशार असतात. पैशाच्या मोहापायी एखाद्या घराची शांती भंग करायलाही मागे पुढे पाहत नाहीत त्या. आपण अशा लोकांपासून ना दूरच राहायला हवं. मखमली कापडाला गोंडपाटाचं अस्तर नाही लागत. हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस. काळजी न करून कसं चालेल बेटा. आता तर मला तुझ्या लग्नाची काळजी आहे. बच्ची मावशी आणणार आहे 1-2 स्थळ, पण जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत माझी काळजी काही दूर होणार नाही. कशाला काळजी करतेस पण तू? अरे, लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न असतो आणि एकदा फसलं ना की ते लोढणं आयुष्यभर वागवावं लागतं. तुला कशी मुलगी शोधावी ना हेच कळत नाहीये मला. मी सांगतो ना. याशी इतकं आई वेड असू नये रे. का असू नये? माझी आई आहेच तशी. तुला सांगतो, ज्या दिवशी मला तुझ्यासारखी मुलगी मिळेल ना त्या दिवशी मी झटकन लग्नाला तयार होईल. बरोबर, झोप आता. उद्या मिलिंदकडनं फोन पाठवून दे तिला. तू नको जाऊ, नाही तर पुन्हा फोन करेल ती. हो आई. गुड नाईट.